मी त्याला विचारीन. जर त्यानं उत्तर बरोबर दिलं तर त्याला माझ्याकडनं एक कॅडबरी प्रेमाची. तर पहिला प्रश्न आहे बघा. सगळे तयार आहेत का? सगळे? आवाज येत नाही. सगळे तयार आहेत का? येस. तर पहिला प्रश्न असा आहे, महात्मा गांधींनी त्यांच्या वकिलीची काही वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रॅक्टिस केली, बरोबर आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात आले. तो भारतात आलेला दिवस आणि साल कोणतं? विनयला विचारूयात आपण. विनय. 9 जानेवारी 1915, बरोबर आहे का? तो दिवस काय म्हणून साजरा करतात आज? भारतीय प्रवासी दिवस. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? नोबडी? कुणीच नाही? एक जण आहे. हा, लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे ठिकाण टिंब 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 म्हणून ओळखले जाते. उमेशला आपण विचारत. उमेश. राजघाट. राजघाट कुठे आहे? दिल्ली. ठीक आहे. ओके. चला, चौथा प्रश्न. ह्या प्रश्नाचं उत्तर जो देईल त्याला संध्याकाळी गुलाबाचं फुल सुद्धा माझ्याकडनं. कॅडबरी आहेच. स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं मूळ आडनाव काय होतं? अरे वा, एकच जण आहे. हा, वर्मा हे उत्तर बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न, पाचवा प्रश्न. महात्मा गांधींनी राष्ट्रीय सभेच्या फक्त एकाच अधिवेशनात अध्यक्षस्थानाची जबाबदारी स्वीकारली. त्या अधिवेशनाचं साल कोणतं आणि त्या अधिवेशनाचं ठिकाण कोणतं? बर, केदार केदार केदार. हा, 1900. अशा रीतीनं 5 प्रश्न तुमचे झालेले आहेत.